फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे रोहिणी आणि आज परत आली आहे मी तुमच्यासाठी परत एक छान व्हिडिओ घेऊन. आणि आजच्या व्हिडिओमध्ये आपण करणार आहे आयब्रो. आणि आयब्रो आपण कुठल्या ह्याच्याने करणार आहे तर आपण करणार आहे ह्या वेटच्या वॅक्स स्ट्रिप्सनी. तर आपल्याला काय करायचं हे सगळ्यात आधी सांगायच्या सगळं सांगायच्या पूर्वी मी तुम्हाला हे सांगते की व्हिडिओ जर का आवडेल तर लाईक करा, आवडला तर शेअर करा आणि व्हिडिओ असेच आवडत राहिले तर सबस्क्राईब करा. आत्ताच करून घ्या, कशाला नंतरची वाट बघायची, करून घ्या. आणि सगळ्यात महत्त्वाचं बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा, त्याशिवाय तुम्हाला पुढच्या व्हिडिओची अपडेट मिळणार नाही. आणि बघा, मागच्या वेळेस मी सांगितलं तुम्ही बेलवर क्लिक केलं म्हणून ह्यावेळेस तुम्हाला नोटिफिकेशन मिळाली ना, तसंच करायचं आहे. तर त्यामुळे असंच सगळं आपल्या चॅनलवर राहा. तर चला स्टार्ट करूया आजचा व्हिडिओ. तर तुम्हाला काय करायचं आहे, ही जी वॅक्स स्ट्रिप आहे, ज्या वॅक्स स्ट्रिपनी मी तुम्हाला वॅक्सिंग करून दाखवली होती, तर त्याचीच तुम्हाला एवढी बारीक बारीक हे बघा केस काढून झालीत आत्ताच. तर एक आधी करून घेतलं म्हणजे तुम्हाला नीट सांगायचं. तर तुम्हाला काय करायचं आहे, अगदी बारीक स्ट्रिप कट करायची आहे, खूपच बारीक स्ट्रिप कट करायची आहे, म्हणजे एवढी बारीक, हो एवढी बारीक स्ट्रिप कट करायची आहे. कारण आयब्रोशी खेळ नाही करायचं आपल्याला. आणि तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला हे जे दिसतं आहे, तुम्हाला खालचं जे दिसतं आहे, आता इथं मी वरती केलं होतं तर तुम्हाला दिसत असेल की इथे मी खाली आधी मी तुम्हाला वरती करून दाखवते, इथे वरती करून दाखवते. हे बघा, त्या बाजूला केलं आहे मी माझ्या हिंदी चॅनलसाठी, त्यामुळे मी आता तुमच्यासाठी इथे करून दाखवते. एक मिनिट, मला ओढायला उलटं होईल. ओके, हे बघा अशाप्रमाणे तुम्ही लावून घ्या. ओके, बघितलं. आता हे तुम्ही लावून घेतलं, हे पूर्णपणे तुम्ही प्रेस करून घ्या आणि शेप द्यायचा आहे आपल्याला. तर अगदी करेक्ट शेप आपण कात्रीने देऊया नंतर, पण त्याआधी तुम्हाला हे असं ओढून घ्यायचं आहे. तर बघा आले की नाही, ह्याच्यावर केस आले. तुम्हाला आय डोंट नो कॅमेरामध्ये का दिसत नाही आहे, तर ते झालं. त्यानंतर आता ही स्ट्रिप जी आहे ही अजून छोटी आपल्याला करायची आहे खालच्या बाजूसाठी. तर आपण काय करणार आहोत, आपण ह्याचे 2 भाग करणार आहोत, असे 2 भाग करणार आहोत. आणि ह्याला आपण ठेवणार आहोत इथे. हे बघा इथे, येस. खालच्या बाजूला ह्या बाजूला केस जास्ती वाढतात, त्यामुळे आपण इकडे ठेवणार आहोत आणि ह्याला कट करणार आहोत. उरलेले जे कमी जास्ती केस असतील ते तुम्हाला प्लकरनी काढावे लागतील, तेवढं तर करावं लागेल. तर हे असं दाबून घ्यायचं आधी. अजिबात आयब्रोजवर ठेवू नका, नाही तर आयब्रोज उडती ना. येस, आता ही आयब्रो अशी ओढायची आणि हे बघा, दिसतंय का? आय डोंट नो कॅमेरा फोकस करतोय की नाही, एक मिनिट. हे बघा, आय डोंट नो कॅमेरा का फोकस करत नाही माहिती नाही, बट हे बघा इथे निघालेले आहेत केस. बघा, बघू शकता तुम्ही, इथे निघाले 1-2 आहे, ते प्लकरने काढावे लागतील. इकडे परत करून दाखवते तुम्हाला. इकडे हे बघा, इकडे मी आपल्या केसांच्या उलट्या डायरेक्शनवरला आपल्याला ओढायचं आहे. केसांच्या उलट्या डायरेक्शनला, म्हणजे असं आपली आयब्रोज असे असते, आपल्याला उलटं ओढायचं आहे. तर हे असं दाबून घ्यायचं आणि इथून जे आहे आपलं जे कर्व असतो तिथून ओढायची. केस बाजूला घ्या आणि येस, देअर यू आर. हे बघा, या बाजूने आपले केस निघालेले आहेत. तुम्हाला स्किनच्या टोनमध्ये लगेच फरक दिसेल. हे बघा, स्किनच्या टोनमध्ये लगेच फरक दिसतो. आयब्रोज केले की लगेच माणूस गोरं गोरं दिसतं. हे बघा, आता इथे मी काढते. ओढायला उलटं लागतं ना, तर इकडनं पकडण्यासाठी आपल्याला. ओके, हे असं आणि ह्याला ओढणार असं. येस, निघाले आहेत केस. तर या पद्धतीने. आणि त्यानंतर थोडं चिकटून जाईल, तर काय करा, मी कात्री फारच मोठी घेतली आहे, माझ्याकडे बारीक कात्रीच नव्हती.
कट करून टाका हे वरचे केस आहे बघा असे. साली आयब्रोज आपल्या झाल्या आहेत. तर थोडंफार राहिलेलं असेल तर प्लकरने काढून टाकूया आपण, नो इश्यूज. तर हे बघा इथे थोडंसं राहिलं आहे. आता तुम्ही बघू शकता, मी तुम्हाला जवळनं दाखवते. हे बघा हे जे आहेत हे थोडे थोडे जे आहेत केस हे मी प्लकरने काढणार आहे. हे पण आहेत, हे जे आहे थोडेसे इकडच्या बाजूला केलंच नाही आहे मी, इकडे केलं आहे. तर हे इथे थोडंसं राहिलं आहे, हे पण मी आत्ताच काढू शकते असं काही नाही आहे. एकच मिनिट ह्याने काढून घेते असं. ओके येस ओके. तर बाकीचे उरलेले केस आपण प्लकरने काढू शकतो, देयर इज नो इश्यूज. पण जे मोठी मोठी केस आहेत ते आपण खालच्या लेअर्सच्या वरच्या लेअर्सच्या आणि फोरहेडसाठी तुम्ही डायरेक्ट हे असं लावा. फोरहेड करण्यासाठी तुम्ही हे डायरेक्ट असं लावू शकता. आणि फोरहेडचे ते केस आपण नॉर्मली बाकीच्या पद्धतीनेही काढू शकतो, पण असेही निघून जातील. हे बघा फोरहेड करण्यासाठी तुम्ही डायरेक्ट हे असं लावा. केसांना तुमच्या बाजूला घ्या, नाही तर केस जातील निघून. अशाही पद्धतीने फोरहेड पण तुम्ही करू शकता. तर या पद्धतीने तुम्ही तुमचे आयब्रोज करू शकता आणि व्यवस्थित शेपमध्ये आणू शकता. प्रॉपरली शेपमध्ये आलेले आहेत, थोडेफार आहे. आता ह्या बाजूचे केले नाही मी, पण ह्या बाजूचे तुम्हाला दिसत आहेत की मी केलेले आहे. स्ट्रिप्सच्या मदतीने असे आयब्रोज होतील, व्यवस्थित होतील, वेल अँड गुड होतील. प्लकरने उरलेले केस काढून टाका, बाकीचा शेप तुम्ही द्या. येत असेल दोऱ्याने तर तुम्ही दोऱ्यानेही करू शकता. तर ही पण टेक्निक खूपच इझी आहे. तर आज मी दाखवलं आहे तुम्हाला वॅक्स स्ट्रिपने, पुढच्या वेळेस तुम्हाला दाखवेल मी दोऱ्याने. तर परत व्हिडिओ बघण्यासाठी सबस्क्राईब बटनवर क्लिक करा, बेल नोटिफिकेशनवर क्लिक करा आणि असेच व्हिडिओ बघत राहा.